कोकणातल्या पक्षगळतीवरती ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चिंता. शिवसेना भवनावरती 5 वाजता महत्त्वाची बैठक. तर लवकरच संजय राऊतही जाणार कोकणाच्या दौऱ्यावर. स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरती लढवण्याची भाजपची चाचपणी. महायुती एकत्र लढण्यावरती एकनाथ शिंदे ठाम असल्याची माहिती. सुरेश धस यांच्या षडयंत्राच्या आरोपांवरती मनोज जरांगेंची सडकून टीका. सुरेश धस यांनी मराठ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप. खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाताच कसं, जरांगेंचा हल्लाबोल. परळीमधील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणामधील फरार. बबन गीतेच्या संपत्तीवरती येणार टाच. गीतेची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे मागणार परवानगी. सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती. रावसाहेब दानवेंचा दावा, हे मोदींचंच अपयश. विनायक राऊत यांचा टोला. तर दानवेंनी फडणवीसांसोबत चर्चा करावी. संजय शिरसाट यांची सावध प्रतिक्रिया. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळच्या कुस्तीची होणार फेरतपासणी. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमधल्या पंचांच्या निर्णयाची होणार चौकशी. आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरेंच्या नेतृत्वामध्ये समिती. प्रयागराजला जाऊन कुंभस्नान करण्यासाठी असमर्थ असलेल्यांना मिळणार गंगास्नानाची अनुभूती. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरती संगमावरून आणलेल्या पाण्याची भाविकांवरती स्प्रिंकलरमधून फवारणी. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा बळी, अनेक जण जखमी. कुंभस्नानासाठी प्रयागराजची गाडी पकडत असताना चेंगराचेंगरी. मृतांमध्ये 3 बालकांसह 10 महिलांचा समावेश. दिल्ली स्टेशनवरील चेंगराचेंगरी आयत्या